नीट एमपीएससी टीईटी स्पर्धा परीक्षा घोटाळ्यानंतर आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतीने निवड प्रक्रियेत आर्थिक व्यवहार गुणांकनातील अनियमितता आणि बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा गंभीर आरोप केलाय. दुसरीकडे एकोंडी ग्रामपंचायतीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाची एनटीव्हीने केली ग्राउंड पडताळणी. जिल्हास्तरीय निकालानंतर जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या निवड प्रक्रियेवर ज्यांनी गंभीर आक्षेप नोंदवलेला आहे, गंभीर आरोप पण ज्यांच्याकडून होतात, असे जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांच्याकडे आलेलो आपण गावामध्ये. प्रत्यक्ष गावामध्ये आल्यानंतर गावाचा फेरफटका मारून गावही तुम्हाला दाखवण्यात आलं. त्याआधी एकोंडी गावामध्ये ही दृश्य तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहिलेलं आहे. तर प्रत्यक्षात सरपंच जकेकुरवाडीचे यांचं काय म्हणणं आहे? सर, तुम्ही जे आक्षेप नोंदवला आहात ते कशाच्या आधारे नोंदवलं? नमस्कार, मी ग्रामपंचायत जकेकुरवाडी सरपंच अमर सूर्यवंशी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या स्पर्धेमध्ये जो जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. याचे संपूर्ण पुरावे या ठिकाणी माझ्याकडे आहेत. प्रत्यक्ष मी गाव पण पाहून आलेलं आहे, तुम्ही पण जाऊन बघून आलात. परंतु मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या वेबसाईटवर जे आपल्याला प्रमाणपत्र सादर करायचे आहेत, तेथील प्रस्थापित ग्रामसेवकांनी ते प्रमाणपत्र सर्व डुप्लिकेट प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. फोटोमध्ये तारखेमध्ये छेडछाड केलेली आहे. प्रत्यक्षात तिथं काम नसताना सुद्धा ती कामं दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं एकोणतीसचे ग्रामसेवक बनावट कागदपत्र अपलोड केलेले आहेत. कारण की त्या वेबसाईटवर प्रमाणपत्र अपलोड करण्याचा अधिकार हा ग्रामसेवकांचा आहे, सरपंचांचा नाही. सरपंचाचा अधिकार हा ग्राउंडवर काम करणं आहे आणि जे डॉक्युमेंटचं काम करणं आहे, ते प्रमाणपत्र अपलोड करणं आहे, हे सर्व काम ग्रामसेवकाचं आहे. त्यांना जो आयडी आणि पासवर्ड दिला जातो तो फक्त ग्रामसेवकांना दिला जातो आणि त्या ग्रामसेवकांनी जी प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केली आहेत ती सर्व प्रमाणपत्र माझ्यानिशी पुराव्यानिशी माझ्या समोर आहेत. ही सर्व प्रमाणपत्र या ठिकाणी डुप्लिकेट तारखा बदलून आणि प्रत्यक्षात तिथं कामं नसताना घेतलेले प्रमाणपत्र आहेत. त्यामध्ये तुम्ही आर्थिक व्यवहारही झालेला असं बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नाकारता येत नाही अशा प्रकारे. कारण की एवढं मोठी स्पर्धा आहे, एवढं मोठं बक्षीस आहे आणि जर कुणाला काम न करता जर या ठिकाणी पारितोषिक भेटत असेल तर त्याच्यामध्ये नक्की शंका उपलब्ध होते की सगळा तालुका आणि सगळा जिल्हा हळहळ व्यक्त करतोय की हे झालंच कसं. कारण की ज्या गावामध्ये कामच नाही त्या गावाला पारितोषिक भेटलं कसं, आणि तेव्हा नक्कीच मनामध्ये शंका येते कुठंतरी की काहीतरी या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. कोणती गावच्या ग्रामसेवकांनी एक वाक्य मी ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेत होतो त्यांनी म्हणत होते की जकेकुरवाडी या गावामध्ये या स्पर्धेच्या अनुषंगाने एकही वृक्षारोपण झालेलं नाही, वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. यावर तुमचं काय मत? खऱ्या अर्थाने सप्टेंबर महिन्यापासून या ठिकाणी हा अभियान कालावधी चालू झालेला आहे आणि या अभियान कालावधीमध्ये आम्ही साधारण 3000 झाडे या ठिकाणी लावलेली आहेत. त्याच्या अँगल कॅममध्ये आमच्याकडे काढलेले फोटो आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही गाव पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल या गावामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे का नाही. संपूर्ण गाव पाहिल्याच्या नंतर आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधावर सुद्धा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी सागवान झाडाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठल्या निकषामध्ये तुम्हाला मार्क कमी पडले असतील किंवा कमी दिले असतील असं तुम्हाला काय वाटतं? आम्ही फक्त एकाच गोष्टीमध्ये कमी पडलो, आम्ही काळं बेरं केलेलं नाही, आम्ही खोटे प्रमाणपत्र अपलोड केले नाहीत. आम्हाला वाटलं की आपण सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आमच्या ग्रामसेवकांनी आमच्या गावाचं जेवढं काम झालेलं आहे तेवढेच डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अपलोड केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला 74 मार्क भेटले. त्या गावाचं काम नसताना त्या ग्रामसेवकांनी 92 मार्काची तयारी झाली असं दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग ते सगळ्या मार्गाचा अवलंब करून जकेकुरवाडीमध्ये जर पाहिलं कुठल्याही अंतर्गत रस्त्यावर गेलो तर सर्व रस्ते हे पक्के आहेत आणि विशेष करून रस्त्यावर मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की रस्ता दाखवा. या ठिकाणी कुठेही केर, घाण किंवा साचलेलं पाणी किंवा चिखलमय रस्ते हे कुठंही जकेकुरवाडी या गावामध्ये दिसून येत नाहीत. आणि त्या तुलनेमध्ये एकुंडीमध्ये पक्के रस्ते बऱ्याच ठिकाणी दिसून येत नाहीत, कच्चे रस्ते आहेत. आणि वृक्षारोपणच्या बाबतीत जकेकुरवाडीमध्ये तर प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड झालेली दिसून येते. सर, याला अनुसरून तुम्ही कुणाला म्हणजे तक्रार वगैरे काय दाखल केली? तुम्हाला इथेच उदाहरण देतो, मग मी वस्तुनिष्ठ बोलतो. हे बघा, 21/12/2025 एक व्हिडिओनं प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 33 नमुने पूर्ण असलेले आढळून येते. हे एक प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर यांच्या गावाला एक तालुकास्तरीय कमिटी तपासायला येते आणि तपासणीला आल्याच्या नंतर ते तालुक्याची कमिटीची तारीख तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो.
तर हे बघा, हे एक प्रमाणपत्र आहे 2/5/2026 तालुकास्तरीय कमिटी येते आणि तालुकास्तरीय कमिटी त्यांच्या शेरा बुकमध्ये लिहिते की MSPRच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करणे, घरकुलचे उर्वरित हप्ते देणे आणि 1 ते 33 नमुने अद्ययावत करणे. याचा अर्थ काय? स्पर्धेमध्ये तुम्ही जे प्रमाणपत्र जोडलेलं आहात, गट विकास अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र पूर्णपणे खोटं आहे. हे तालुकास्तरीय स्पर्धेला झालं. तरी लोहारा तालुक्यामध्ये जास्त गावं काम केलेले नसल्यामुळं यांच्या गावाचा प्रथम क्रमांक आला आणि लगेच तिथल्या गट विकास अधिकाऱ्याने 12/5 ह्या 6 ग्रामसेवकांची त्या ठिकाणी नियुक्ती केली की तुम्ही त्या गावामध्ये जा आणि तिथं रेकॉर्ड तयार करा. खऱ्या अर्थाने मार्चच्या नंतर, सप्टेंबर ते मार्चच्या नंतर कसलंही रेकॉर्ड आपल्याला तयार करता येत नाही. त्या स्पर्धेच्या कालावधीमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्ड तयार करायचा आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणची ह्या 6 ग्रामसेवकांची ऑर्डर काढली जाते आणि हे सर्व 6 ग्रामसेवक हे बघा त्या ठिकाणी बसतात आणि ते रेकॉर्ड कंप्लीट करतात. आणि हे सर्व रेकॉर्ड कंप्लीट करत असतानाची तारीख देखील बघा 19/5/2026. म्हणजे हा सगळा तुम्ही या सगळ्यांच्या लिंक जर जोडल्या तर त्याच्याहून सगळं स्पष्ट होतंय की त्यांच्याकडे प्रमाणपत्र अपुरे होते. तालुकास्तरीय कमिटीने त्यांच्यावरती ताशेरे ओढले आणि त्याच्यानंतर कुठेतरी जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे याच्यासाठी तिथल्या गटविकास अधिकाऱ्याने प्रमाणपत्र काढलं. त्या 6 ग्रामसेवकाच्या नावाची ऑर्डर माझ्याकडे आहे. ते 6 ग्रामसेवक तिथं गेले. तिथं जाऊन रेकॉर्ड तयार करत असताना ते फोटोग्राफ देखील माझ्या हाती लागलेले आहेत. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता हे कम्प्युटर वाचनालय, ह्या वरच्या फोटोमध्ये कम्प्युटर वाचनालय तुम्हाला दिसत असेल आणि बंदिस्त जिम कम्प्युटर वाचनालयाचा फोटो त्यांनी त्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे आणि बंदिस्त जिमचा पण फोटो तोच अपलोड केलेला आहे. फक्त इथं स्टिकर लावलेला आहे. हे अशा प्रकारे हे त्यांनी अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत, मी नाही. त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना हरित धाराशिव हा उपक्रम राबवला होता. बारकोडची झाडं आपण सर्व गावामध्ये लावलेली होती. यांनी त्याची तारीख बदलून सप्टेंबर करून वृक्षरोप, सप्टेंबर महिन्यामध्ये जे वृक्ष लागवड आपल्याला ह्या अभियानामध्ये करायचं आहे, जिल्हाधिकारी महोदयाचा जो फोटो आहे, जो कार्यक्रम आहे, तो फोटो त्या ठिकाणी त्यांनी अपलोड केलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल 1 टप्पा आणि घरकुल 2 मध्ये जी कामं पूर्ण झालेली असतात त्याला सुद्धा मार्क आहेत. या महोदयांनी काय केलंय, घरकुल 1 मध्ये सुद्धा तेच फोटो आणि घरकुल 2 मध्ये सुद्धा तेच फोटो अपलोड या ठिकाणी केलेले आहेत. तर अशा एक गोष्टी नाही, असंख्य गोष्टी. एकोंडी येथे स्मशानभूमीचा फोटो त्यांनी अपलोड केलेला आहे. या स्मशानभूमीमध्ये खोडाच नाही, तर याला स्मशानभूमी म्हणता येईल का? जोपर्यंत त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी खोडा उपलब्ध होत नाही त्याला स्मशानभूमी म्हणता येत नाही. अपलोड केलेले आहेत का डॉक्युमेंट? अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत. त्यांनी या ठिकाणी जकीकुरवाडी ग्रामपंचायतीचा हा भेटी चे रजिस्टर आहे. या भेटीच्या रजिस्टरमध्ये दिनांक 2/6/2026 या ठिकाणी एक स्पष्ट भेट दिलेली एक अधिकाऱ्यांचं नाव आहे, श्री रवींद्र खेवडकर, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत. त्यांनी या ठिकाणी एक शेरा दिलेला आहे. शेरा आवर्जून तुम्हाला दाखवू इच्छितो. खूप छान नियोजन करण्यात आलेले आहे, केले आहे. आदर्श गावचाही आदर्श असू शकतो असे वाटते. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी शेरा आवर्जून या भेटीच्या रजिस्टरमध्ये नमूद केलेलं आहे. मला कुठलंही काम बाकी नाही. गटारी म्हणा, अंडरग्राउंड गटार आहे, प्लॉट मध्ये आहे, जुन्या गावात आहे प्लॉटिंग, नवीन प्लॉटिंग मध्ये अंडरग्राउंड गटार आहे. तुम्ही कुठेही हिरलो, कुठेही गटार जर उभारलो तुम्हाला कसला खराब वास येणार नाही. पूर्ण गावचं पाणी बाहेर आहे आणि त्या मच्छर होणे म्हणून तिथं फवारण्या सुद्धा आमचे सरपंच साहेब करतात. बरं, तुमचे सरपंच सोशल मीडियावर जे आहे आर्थिक देवाणघेवाण होऊन कुठेतरी गावाला वगळण्यात आला असा आरोप करतात, त्यावर तुमचं काय? सरपंच आमच्या पूर्ण गावचं म्हणणं आहे आमच्या गावावर अन्याय झाले. सरपंच साहेबांवर एवढं कष्ट घेतले आमचे सरपंच साहेब, एवढे कष्ट घेऊन गाव सुधारणा केले. प्रशासनावर कुठं विश्वास राहिला नाही? प्रशासन गद्दारी केलं ना, प्रशासनाने गद्दारी केली. आता एवढं तुम्ही गाव जी तोडणी करा, कोणतं गाव आहे ते, आता गाव काय मला माहित नाही ते कुठलं आहे, पण आमच्या गावची तुलना करा. दोन्ही गावं बघा तुम्ही. आमच्या गावात जरा कुठं काही खराबी दिसली कामाची म्हणा, एक गाव एक कलर, कुठंच तुमच्या पूर्ण गाव फिरा. कशासाठी राबवलं? कुठल्या तरी उद्देशाने गाव स्वच्छ होईल, स्वच्छता होईल, गावाचा विकास होईल. लहानापासून वृद्धापर्यंत हातात खराटी झाडून घेऊन गाव स्वच्छ केले. आमचा स्पष्ट आरोप आहे, जे प्रशासनातील जे मंडळी आहेत त्यांनी काहीतरी काळाबेर करून ते गाव 1 नंबर काढलंय. आमचा स्पष्ट आरोप आहे गावाचा. त्यांनी अधिकाऱ्यांनी केलेत बघा. नाही, आणि त्या गावचे 100% कागदपत्र खोटे आरोप करून खोटे कागदपत्र करून एडिट करून तर तुम्ही पाहिलं का हे एडिट केलेले फोटो? सगळं आहे. आमच्या गावचे फोटो दाखवले तिथं.
अधिकारी साहेबांना दिलं सर आम्ही. आमच्या गावात चांगले चांगले कामं दिसलेली. कुठला अधिकारी जर आला त्यांनी आमचं गाव दाखवायला आणले. ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला काही कलाकार नेमले होते, ते देखील आमच्या गावाला आले. का बरं? मग ते गाव एवढं चालवत त्या गावाला न्यायचे होते, आमच्या गावाला का आणले? आमच्या गावचा सल्ला घेतला, आमच्या आपल्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष येऊन गाव बघून जाते, तर त्या गावाला काय गेले? आमच्या गावाची दखल दिल्लीपर्यंत गेली आहे. आमचं गाव तालुक्यात जिल्ह्यात काय येत नाही. अधिकाऱ्यांशी आता आमचं सरपंच दिल्ली झालाय लाल किल्ल्यावर. तर एकोंडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सर्व आरोप फेटाळत जकेकुरवाडीमध्ये या अभियानाअंतर्गत वृक्ष लागवडच झाली नसल्याचा दावा केलाय. एकुंडी गावचे ग्रामसेवक आपल्या सोबत आहेत. सर तुमचं नाव काय? नमस्कार, महादेव जगताप. किती वर्षापासून सध्या हे ग्रामपंचायत 5 वर्षापासून इथं आहे. निवड प्रक्रिया असते, याचे निकष काय असतात आणि आपलं एकुंडी गाव या निकषाला पुरेपूर आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच 100%. काय निकष? गावानं खूप श्रम घेतलेत ह्या अभियानासाठी. जकेकुरवाडीपेक्षा हे गाव श्रेष्ठ आहे या निकषाला पुरेपूर आहे, हे काय वाटतं? तर एकोंडी आणि जकेकुरवाडी दोन्हीचं हे जर पाहायला गेलं तर जकेकुरवाडीमध्ये काय आहे, एक रस्ता आहे आणि वृक्ष लागवड केलेली आहे. वृक्ष लागवड केलेली आहे ती बी खूप पूर्वीची आहे, म्हणजे मागटल्या 5-6 वर्षामध्ये केलेली आहे. आणि ह्या अभियानामध्ये तर एक झाड सुद्धा लावलेलं नाही ते. तर तिथंच तो विषय त्यांचा संपुष्टात येतोय. आणि त्यांच्या गाव छोटा आहे, एकच रस्ता आहे आणि ग्रामपंचायतीला वगैरे कलर वगैरे दिलेले आहे अभियानामधून, ते तेवढं म्हणजे दृश्यमान चांगलं दिसते. आणि छोटं गाव आहे. आता माझं गाव जे आहे, माझं गाव त्यांच्यापेक्षा मोठं आहे आणि 50 एकर एरियामध्ये पसरलेलं गाव आहे. त्याच्यामुळं विस्तार माझ्या गावचा जास्त आहे. ते गाव फक्त एका रोडलाच आहे आणि उमटावर आहे आणि पाणी एका साईडला जाते आणि बंदिस्त नाली आहे. हा एक तिथला तेवढा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पण अभियानाच्या दृष्टिकोनातून त्याने कुठलंही काम केलेलं नाही. जे अभियानाची जे प्रश्नावली आहे त्याप्रमाणे त्यांचं कामकाज नाही. त्यांचं काम जे आहे ते पूर्वीचं काम आहे ते, आणि त्यांनी त्याच कामावर आम्हाला बक्षीस द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते प्रशासनानं ठरवा कुठलं योग्य का कुठलं अयोग्य. आम्ही कुणावर आरोप करत नाही. आम्ही आमचं जे केलं आहे. त्यांचा आरोप होता प्रशासकीय अधिकाऱ्यावर आर्थिक व्यवहाराचाही आरोप होता. आर्थिक व्यवहार आता ते प्रशासनाचा विषय. आम्ही त्या बाबतीत काय आमचं कुठलंही म्हणणं नाही. आम्ही आमची प्रश्नावली, आम्ही जे काम केलंय ते प्रशासनाला दाखवले. आणि त्या समितीचं जे आहे जिल्हास्तरीय तपासणी जी झाली त्या तपासणीचं पहिलंच ऑलरेडी क्रॉस व्हेरिफिकेशन झाले. एक वेळेस जिल्हा परिषद सिंधुदुर्ग टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी ह्या टीमनं तपासणी केलं त्यांच्यासोबत असणं. त्याच्यानंतर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन कोल्हापूरच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्याच्या मार्फत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्याच्यातून आपला नंबर आलेला आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या गावाचं क्रमांक लागलेला आहे आणि ज्याला अनुसरून एक वेगळीच चर्चा सध्याला राज्यभरामध्ये केली जाते. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एकुंडी या गावामध्ये आपण प्रत्यक्ष आलेलो. त्या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच आपल्या सोबत आहेत. आपल्या गावामध्ये काय योजना राबवण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल आपण? आमच्या गावामध्ये रस्ते दुरुस्त केलो, वृक्षारोपण केलो, पिठाची येताना पाहिलं मी वृक्षारोपणचं काम बरंच काही चालू आहे. बऱ्याच ठिकाणी फलक लावण्याचं काम चालू आहे. हे किती दिवसापासून चालू आहे? हे पंचायत राज अभियान सुरू झाल्यापासून चालू केलं. अजून पण चालूच आहे का? चालूच आहे, आणखीन चालूच आहे. सर्वात महत्त्वाचं गावासाठी जे पाणी. NTVने प्रत्यक्ष पाहणीत जकेकुरवाडीमध्ये स्वच्छता, पक्के रस्ते, नाल्या आणि वृक्ष लागवड दिसून आली. तर एकोंडी गावात विकास कामे सुरू असली तरी काही ठिकाणी कच्चे रस्ते आणि अपूर्ण कामेही निदर्शनास आली आहेत. आता अंतिम गुणांकन कोणत्या निकषावर झाले याचे उत्तर प्रशासनाच्या अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.